नमस्कार. पर्यावरणीय जाणीव जागृती अर्थात एन्व्हायरमेंटल अवेअरनेस या द्वितीय वर्ष BA, BSc आणि BCom या वर्षासाठी अनिर्वाय असलेल्या कोर्समधील पुढील भाग आज आपण अभ्यासणार आहोत. लोकसंख्या आणि पर्यावरण या आपल्या मुख्य घटकांमधील पुढील उपघटक तो म्हणजे HIV किंवा एड्स या रोगाविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये मानवाने आजपर्यंत अनेक रोगांना तोंड दिलं आहे. मात्र एड्स किंवा HIV या रोगाविषयी अजूनही परिपूर्ण संशोधन झालेलं नाही आणि या रोगाविषयी अजूनही परिपूर्ण अशी उपाययोजना बरं होण्यासाठी आपल्याला मिळालेली नाही. असा हा HIV किंवा एड्स याविषयीची माहिती आपण आज पाहूयात. आपल्याला माहिती आहे की जगातील पहिला एड्सचा रुग्ण हा 1981 साली USA अर्थात संयुक्त संस्थानं म्हणजे अमेरिकेमध्ये सापडला. भारतामध्ये देखील ह्या एड्सच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील पहिला एड्सचा रुग्ण हा 1986 साली चेन्नईमध्ये आणि त्यानंतर 1987 मध्ये मुंबईमध्ये सापडला. सध्याच्या कालखंडामध्ये जगभरात एड्सच्या रुग्णांची संख्या आज मितीला 5 कोटीपेक्षा जास्त तर भारतामध्ये ती 50 लाखापेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली जाते. आता आपण एड्स म्हणजे काय याविषयीची माहिती जाणून घेऊया. एड्स अर्थात ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम ही आद्याक्षरे घेऊन तयार झालेला हा शब्द आहे. हा आजार एक प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. हा विषाणू शरीरातील प्रतिकारशक्तीवर हल्ला करून हळूहळू ती नष्ट करतो आणि त्यामुळं निरोगी माणसांमध्ये न आढळणारे अनेक प्रकारचे जंतुसंसर्ग आणि कर्करोग मानवाला होतो. एड्सचे रोगी या रोगांना देखील बळी पडतात आणि कालांतराने ते मृत्युमुखी पडतात. आता आपण एड्सचा नेमका अर्थ काय याविषयी जाणून घेऊया. मगा वर उल्लेख केल्याप्रमाणे AIDS ही आद्याक्षरे घेऊन एड्स हा शब्द तयार झालेला आहे. यातील ए अर्थात ॲक्वायर्ड म्हणजे जो अनुवंशिक नाही, म्हणजे जो आईवडिलांच्या गुणसूत्रातून मुलांच्या मध्ये येत नाही, तो नंतर मिळवलेला असतो. यातील आय हे आद्याक्षर इम्युनो म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती याविषयीची माहिती आपल्याला स्पष्ट करते. यानंतर डी अर्थात डिफिशियन्सी म्हणजे शरीरामध्ये असणारी कमतरता किंवा एखादी गोष्ट कमी होणे आणि एस म्हणजे सिंड्रोम जेथे अनेक लक्षणं एकत्र आढळतात असा लक्षणांचा समूह होय. असे हे 4 शब्द एकत्र येऊन एड्स हा शब्द तयार झालेला आपल्याला दिसून येतो. आता याला अनुसरून HIV म्हणजे काय याविषयी माहिती जाणून घेऊया. HIV अर्थात ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस ही आद्याक्षरे घेऊन तयार झालेला हा शब्द आहे. HIVचे विषाणू या विषाणूंपासून एड्स होतो. HIV हे एका विषाणूचं नाव आहे. एड्स बाधित व्यक्तींमध्ये HIVचा प्रादुर्भाव हा असतोच. मात्र HIV बाधित व्यक्तींना सुरुवातीला जरी एड्स नसला तरी तो शेवटी मात्र होतोच. HIV विषाणू शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचा नाश करतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळं अनेक रोगांची लक्षणं एकत्रितपणे शरीरामध्ये दिसू लागतात आणि त्यामुळं शेवटी एड्स या रोगाचा प्रादुर्भाव होतो. HIV पीडित व्यक्ती ही अनेक वर्ष जगू शकते. मात्र रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू नष्ट होऊन अनेक रोगांना ती व्यक्ती कालांतराने बळी पडते. आता आपण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय याविषयी माहिती पाहूयात. आपल्याला माहिती आहेच की आपल्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशी म्हणजे आपल्या शरीराची संरक्षक ढाल किंवा कवच म्हणून काम करत असतात. या पेशी रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराला पुरवत असतात. या पेशी शरीरामध्ये शिरलेल्या विविध जीवाणू आणि विषाणूंना मारतात आणि त्यांचा संसर्ग आटोक्यात आणण्याचं कार्य हे अविरतपणे करत असतात. आता HIVचा विषाणू ही आपल्या शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत कशी करतो
याविषयी माहिती जाणून घेऊयात. HIV विषाणू हा आपल्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशींवर थेट हल्ला करतो. तो पांढऱ्या पेशींमध्ये शिरून पेशी केंद्रामध्ये वसाहत करतो आणि या केंद्राचा वापर करून तो शरीरामध्ये वाढत जातो. यामुळे शरीराचं संरक्षक कवच कमकुवत होतं आणि या कवचाविना शरीर जीवाणू आणि विविध प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग तसंच कॅन्सरसारख्या रोगांचा प्रतिकार करू शकत नाही. आता HIV विषाणू आपल्या शरीरामध्ये नेमका सापडतो कुठे? शरीरामध्ये सर्व द्रावांमध्ये हा विषाणू आपल्याला सापडतो. रक्त, वीर्य, मेंदूमधील पाणी, योनी आणि त्यांचे स्त्राव यामध्ये याचे प्रमाण सर्वाधिक असते. HIV बाधित व्यक्ती नंतर HIV वाहक होतो आणि निरोगी व्यक्तींना तो कालांतराने बाधित करू शकतो. HIV बाधित व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तींकडे हा रोग कसा पसरतो? शरीरामधील आणि द्रव हे HIV प्रसारित करतात. यामध्ये विषाणूचे अस्तित्व असते. आता बाधित व्यक्तीमधील या द्रव आणि द्रावांचे HIV युक्त प्रसारण हे वेगवेगळ्या माध्यमातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीमध्ये होत असते. आता ही माध्यमं कोणती? तर ती 3 प्रकारची माध्यमं म्हणून ओळखली जातात. यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक माध्यम म्हणजे लैंगिक प्रसार. या प्रकारचे प्रसारण हे बाधित व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध आल्यानंतर म्हणजे त्यांच्यामध्ये होणाऱ्या संभोगातून होत असते. दुसरा घटक तो म्हणजे अलैंगिक प्रसारण. या प्रकारचं प्रसारण हे बाधित व्यक्तीचे रक्त किंवा त्याचे घेतलेले रक्तघटक तसंच दूषित सुया, सिरिंज यांच्या वापरातून होते. आणि तिसरा घटक म्हणजे बाळंतपणाच्या वेळी नाळेद्वारे होणारे प्रसारण. या प्रकारचे प्रसारण हे HIV बाधित मातेपासून होणाऱ्या बालकास गर्भावस्थेच्या काळात किंवा प्रसूतीच्या वेळी होत असते. सर्वसाधारणपणे HIV बाधित व्यक्तीला एड्सची लागण होण्यासाठी काही वर्षाचा कालावधी जात असतो आणि अशा व्यक्ती कधीकधी 1 ते 10 वर्षापर्यंत त्यांचे आयुष्य जगू शकतात. आता या वरील सर्व घटकांचं अवलोकन केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एड्स या रोगाची लक्षणं ही कशा प्रकारे जाणू शकतात याविषयी आता आपण माहिती पाहूयात. HIV विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर साधारणपणे 5 ते 10 वर्षाच्या काळामध्ये लक्षणं दिसतीलच असं काही नाही. माणसाची प्रतिकारशक्ती जशी जशी हळूहळू कमी होते तशी तशी एड्सची लक्षणं शरीरावरती दिसू लागतात. आता या एड्सची सर्वसाधारण लक्षणं कोणती? तर ती लक्षणं खालीलप्रमाणे आहेत. एड्स बाधित व्यक्तीचे वजन हे झपाट्याने कमी होते. यानंतर 1 महिन्यापेक्षा जास्त काळ अशा बाधित व्यक्तीला सतत ताप येणं आणि कुठल्याही औषधांना प्रतिसाद न देणं हे देखील महत्त्वाचं लक्षण आपल्याला सांगता येतं. याशिवाय 1 महिन्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अधिक कालावधी जुलाब होणं आणि प्रतिबंधक औषधांना प्रतिसाद न देणं, तसंच शरीरामध्ये सतत आणि कमालीचा अशक्तपणा जाणवणं आणि याशिवाय क्षयरोगाची बाधा होणं आणि प्रतिबंधक औषधांना प्रतिसाद न देणं ही एड्सची सर्वसाधारण लक्षणं आपल्याला सांगता येतात. आता ही सर्वसाधारण लक्षणं बाधित व्यक्तींच्या शरीरावरती जाणवल्यानंतर या एड्स याविषयीची निदान किंवा त्याची चाचणी ही कशा प्रकारे केली जाते याविषयी आपण जाणून घेऊया. HIV संसर्ग झाला आहे किंवा नाही यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या आता अस्तित्वामध्ये आहे. मात्र या चाचण्यांमधील एक मूलभूत चाचणी जिला इलायझा चाचणी किंवा जिला इलायसा टेस्ट असं म्हटलं जातं. इलायसा हा शब्द एन्झायमी लिंकेड इम्युनो सॉर्बंट एसाय या नावाने ओळखला जातो. ही सर्वात सोपी आणि कमी खर्चाची चाचणी असून या चाचणीवरून शरीरामधील रक्तामध्ये प्रतिरोधके अर्थात अँटीबॉडीज आहेत किंवा नाही याविषयी आपल्याला माहिती कळते. HIVची बाधा झाल्यानंतर प्रतिरोधके तयार होण्यासाठी कमीत कमी 3 ते 5 महिने एवढा कालावधी लागतो आणि या कालावधीमध्ये HIVची बाधा ही मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. म्हणूनच या कालावधीला सुप्त अवस्थेचा काळ असं म्हटलं जातं. या काळात केलेल्या चाचणीचा निकाल हा नकारात्मक देखील येऊ शकतो
आणि चाचणीपूर्वी आणि त्यानंतर या व्यक्तीला समुपदेशन हे आवश्यक असतं. आता आपण HIV ची बाधा किंवा एड्स पूर्ण बरा होण्यासाठी औषधं किंवा लसी उपलब्ध आहेत काय याविषयी माहिती जाणून घेऊया. HIV बाधा किंवा एड्स झाला की त्यापासून सुटका करण्यासाठी अजूनही कोणताही प्रभावी असा औषध उपचार अस्तित्वामध्ये नाही. जगभरामध्ये अनेक देशात या संबंधामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधने सुरू आहेत. मात्र अजूनही कोणतीही प्रभावी लस किंवा उपचार पद्धती तयार करण्यास जगातील कोणत्याही देशाला अजून यश मिळालेलं दिसून येत नाही. सध्याच्या कालखंडामध्ये ART सारखी काही नवीन औषधं किंवा डॉट्स यासारख्या उपचार पद्धतींनी HIV चा शरीरावरील परिणाम कमी होतो आणि त्यामुळे थोडंसं आयुष्य हे वाढू देखील शकतं. मात्र ही महागडी औषधं आणि यांचे दुष्परिणाम हे देखील HIV बाधित व्यक्तींच्या शरीरावर आपल्याला झालेले संभवतात. आता आपण HIV ची बाधा किंवा एड्स प्रतिबंधक उपाय याविषयी जाणून घेऊयात. एड्स प्रतिबंधासाठी कोणतीही लस अथवा औषध उपचार उपलब्ध नाहीत हे आपण वरील टॉपिकमध्ये पाहिलं आहे. आणि त्यामुळंच या संदर्भामध्ये काही काळजी खालीलप्रमाणे जर आपण घेतली आणि याविषयी जबाबदारीनं जर आपण वागलो तर एड्स टाळणं हे सहज शक्य आहे. HIV ची बाधा किंवा एड्स प्रतिबंधक उपायांमध्ये साधारण 8 ते 9 अशा प्रकारचे उपाय हे सांगितले जातात. यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला उपाय म्हणजे विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य लैंगिक संबंध टाळणे हा आहे. यानंतर लग्नानंतर एकाच विश्वासू किंवा असंसर्गिक जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवणे हा देखील महत्त्वाचा एड्स प्रतिबंधक उपाय म्हणून सांगितला जातो. याशिवाय सुरक्षित संभोग आणि यासाठी निरोधचा वापर करणे, तसंच सुरक्षित आणि अधिकृत रक्तपेढीमधील अथवा घटक तपासलेले रक्त घेणे, शिरेतून मादक द्रव्य टाळणे, निर्जंतुक सिरिंज आणि सुयांचा वापर करणे, याशिवाय सुरक्षित गर्भधारणा. यामध्ये विशेषतः HIV संसर्गित माता ही गर्भधारणा टाळू शकते आणि अशी गर्भधारणा नको असल्यास मान्यताप्राप्त केंद्रातूनच गर्भपात करून घेतला जावा आणि अशा गरोदरपणातच HIV विरोधाचा औषध उपचार करावा. हा देखील उपाय या ठिकाणी प्रभावी ठरतो. याशिवाय वैद्यकीय आणि सामाजिक सल्लामसलत केली जाणं हे देखील महत्त्वाचं आहे. आणि सर्वात शेवटी HIV ची बाधा टाळणं किंवा एड्स प्रतिबंधक उपायांमध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती आणि लोकशिक्षण याद्वारे या आजाराचा भयंकरपणा आणि तो होऊच नये म्हणून काय काळजी घ्यावी याविषयीची माहिती देणं हा देखील एड्स प्रतिबंधक उपाय म्हणून ओळखला जातो. आणि या सर्व घटकांशिवाय आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या मित्रांच्या तसेच नातेवाईकांच्या सहानुभूतीमुळे HIV पीडित व्यक्ती ही अनेक वर्ष जगू शकते आणि यासाठी त्याला मानवतापूर्ण सहानुभूती जर मिळाली तर त्याचा आत्मविश्वास वाढून कदाचित त्याचं आयुष्य हे अधिक काळासाठी वाढू शकतं. तेव्हा आजच्या भागामध्ये आपण HIV अर्थात एड्स या रोगाविषयीची माहिती जाणून घेतली. या पुढच्या ऑनलाईन लेक्चरच्या भागामध्ये आपण माहिती तंत्रज्ञानाची पर्यावरण आणि मानवी आरोग्यातील भूमिका याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. धन्यवाद.